हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपले सबस्क्रायबर विजय पाटील यांनी विचारलेले प्रश्नाबद्दल घेऊया. आपल्या सर्वांना माहीत आहे, आपल्याकडे पण अशा म्हणी आहेत, अति तिथे माती, किंवा टू मच टू बॅड. म्हणजे कुठलीही गोष्ट अति केली की ती चांगली नाही. म्हणजे काय म्हणायचं आहे, म्हणजे बॅलन्स महत्वाचं आहे. इवन आपल्या लाईफमध्ये सुद्धा बॅलन्स महत्वाचा आहे. मी आता आपल्याशी संबंधित एक उदाहरण घेते. काही व्यक्ती अशा असतात बघा, ऑफिस म्हणजे ऑफिस म्हणजे त्यांचं ऑफिस असू देत, स्वतःचा बिझनेस असू देत, काही असू देत, त्यांचं घराकडे बिलकुल लक्ष नसते. अगदी ऑफिसला वाहून घेतले सारखं. हे बरोबर आहे का? नाही. तिथे मनापासून काम करा तुम्ही, पण घराकडे पण आपली बायको, मुलं ह्यांच्याकडे पण लक्ष पाहिजे, म्हणजे बॅलन्स पाहिजे. आणि मेन मी सांगू का, माझं पर्सनल मत तर आहे, आपण घरात सगळी माणसं एकत्र एकमेकांना मिळून प्रेमानं राहिलो का नाही, तो माणूस बाहेर सुद्धा नोकरीत असू देत, मुलं अभ्यासात असू देत, सगळं व्यवस्थित करतात, एकदम टॉपला असतात. आणि इथे सुख नसलं की तिथे सुख नसतं. इन द सेम वे तिथे सुख नसलं की इथे पण सुख नसतं. ऑफिसची चिडचिड घरात आणणार. एम आय राईट? त्यामुळे दोन्हीकडे आपण बॅलन्समध्ये राहायला पाहिजे. अति एकच करून चालणारच नाही. सपोज कोणी म्हणेल, नाही मी घराकडे लक्ष देणार, ऑफिसकडे नाहीये, मग ऑफिसकडे दुर्लक्ष करून होईल का? नाही. उद्या तुमचा बिझनेस असला की बिझनेस मग चालणार नाही, तुमचं लक्ष नाही म्हणताना. नोकरी केली नाहीत व्यवस्थित, नोकरीतनं काढून टाकतील. मग घर चालवायला पैसा पाहिजे. त्यामुळे दोन्हीचाही बॅलन्स पाहिजे. अति हे कुठेच चांगलं नाही, कशाचंही अति चांगलं नाही. फॉर एक्झाम्पल एक गोष्ट सांगते तुम्हाला. मी एका प्रवचनात ऐकलेली होती मी. तिथे ते काय म्हणतात माहिती का, म्हणजे अति हव्यास कुठल्या गोष्टीचा करू नये, केला की तो घातक ठरू शकते. ते असं होतं, एक माणूस 70चा होता, तरी त्याला पैशाचं समाधान नव्हतं. अति हव्यास, पैसा पैसा, धन खूप हे होतं. मग एक दिवस काय करतात, एक महाराज येतात. ते म्हणतात, तुला काय हवे सांग. तो म्हणतो, मला पैसा पाहिजे बाबा भरपूर. तसं त्याला एक कळशी देतात. ते म्हणतात, एक मंत्र सांगतात, हे मंत्र तू म्हटल्यावर त्या कळशीतनं पैसे बाहेर पडायला लागतात. आणि तू थांबला की थांबते, हे एदालाच वर्क होणार आहे. एदाला म्हणजे तू थांबेपर्यंत तर तुला पैसे देत राहणार, पण तू थांबला की त्याचं कार्य संपलं, मग परत होणार नाही. म्हणजे जे तू करतोस तर कंटिन्युअली तुला किती पैसे हवेत तोपर्यंत तू हा मंत्र म्हणायचा आणि पैसे काढत राहायचो. खुश होतो माणूस, जातो आपल्या घरात, काय करतो, म्हणायला लागतो मंत्र, पैसे यायला लागतात. नोटांनी एक खोली भरून जाते, दुसऱ्या खोलीत जातो, तिथे भरतो. अहो, त्या माणसानं पाणी प्याला नाही, बाथरूमला गेला नाही, जेवला नाही का, थांबलं तर पैसे येणं थांबेल ना. असं सगळ्या खोल्या भरून गेल्या. आता एक म्हणजे थकलेलं शरीर, जेवण नाही, खाण नाही, पाणी नाही, कसं टिकेल? तरी 2 दिवस 2 रात्र पैसे भरून काढले, घरातल्या 3 खोल्या गच्च भरल्या. मग डिहायड्रेशन झालं त्याला, तो तिथेच बेशुद्ध पडला आणि मेला.
लोकांनी येऊन बघितलं, सगळं हे कळलं त्यांना. आता इथे काय चुकलं त्याला कळायला पाहिजे होतं. त्याचं वय एवढं आहे, आता पुढे किती पाहिजेत त्याला? हवे एवढे काढून घ्यायचे पैसे आणि मग थांबायचं होतं ना. एटलीस्ट पुढचं आयुष्य तर तो छान जगू शकला असता. त्यामुळे कुठल्याच गोष्टीचं अति करू नये. काही गोष्ट एखाद्याला बघा, शॉपिंग म्हणजे अति त्याचं, एखाद्याला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं अतिशय वेड असते. हं, कुठली गोष्ट, इवन जेवण खाण्यात सुद्धा आपण अति करू नये. अति गोड खाणं, अति तिखट खाणं, कुठलंही अति खाणं सुद्धा. त्यामुळे प्रत्येकाला एक लिमिट पाहिजे. आणि एक सांगू, कुठली गोष्ट अशी अति केली तरच त्याचे काही निगेटिव्ह पॉइंट्स येतात. आता चहा कॉफी म्हणतो आपण, तुम्ही सकाळी 1 कप घ्या, संध्याकाळी 1 कप घ्या, ठीक आहे, इट इज ओके. पण अति केलं का नाही त्याचे दुष्परिणाम असतात. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला आपण अति करायचं नाही. आता हे फक्त खाण्यापिण्याच्या गोष्टी असं नाहीये. काही लोकांचे स्वच्छतेबाबत पण अति असतात. एक पेन्सिल अशी टेबलावरनं खाली पडली तर ते 10 वेळेला ती पेन्सिल साबण लावून घासून, मी मुद्दाम शब्द वापरते, घेतील मग वापरतील. एखादा कोणी माणूस आला बाबा, तो तेवढ्या क्लिनलीनेस ह्यांचे प्रमाणे नव्हता, ते तो माणूस गेल्यावर घर सगळं अगदी साबण बिबण घालून घासून टाकतील. एवढंच काय, मी अशा पण बायका बघितल्यात. आता सिलेंडर, नवीन सिलेंडर आपल्या घरी येतो, आपण काय करतो, झाडून बिडून ठेवतो, ठीक आहे तेवढं पुरतं. ह्या बायका ते सिलेंडरला सुद्धा आंघोळ घालून, साबण लावून, चकचकीत करून मग आत ठेवतात. असं प्रत्येक गोष्टीत असते. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं अति नाही करायचं, बॅलन्स मध्ये ठेवायला पाहिजे. इवन आता मुलं, काही मुलं म्हणतात हल्ली काय आता अभ्यास महत्वाचा नाही, स्किल महत्वाचा. अहो, स्किल पाहिजेत पण अभ्यास पण पाहिजेत ना. तुम्हाला थिअरी कळली तर तुम्हाला तर प्रॅक्टिकली करायला येणार. त्यामुळे दोन्ही गोष्टींचं बॅलन्स अतिशय महत्वाचं आहे. बॅलन्स नसलं, कुठलीही गोष्ट अति केली का नाही उपयोगाला नाही येत, किंवा त्याचा त्रास होतो आपल्याला, घातक तर ठरू शकते. आता हल्ली मला काही मुली मी बघते, म्हणून सांगते, मी समाजात बघितलेलं बोलते, त्याचा साधा चहा करायला सुद्धा येत नाही. नोकरी करतात, पगार छान आहे, हा, लाखावर पगार मिळवतात, छान आहे, बाकी सगळं चांगलं आहे. पण त्यांना घरात बाई आली नाही कामवाली की चहा सुद्धा करता येत नाही. त्या बाहेर जाऊन मग चहा पिऊन येतात. हे कोणी, बाई असू देत, पुरुष असू देत, कोणी कॉमन का, म्हणजे मी मुलांना पण हे सगळं यावं अशी माझी अपेक्षा आहे. हे बरोबर आहे का? नाही. एटलिस्ट मिनिमम. आणि कोरोना टाइमवर आपल्याला कळले हे सगळं. एटलिस्ट आपल्याला हवा एवढं मिनिमम चहा कॉफी असेल, मिनिमम जेवण खाण्याचं येईल एवढं तरी आपल्याला प्रत्येकाला, पुरुष असो स्त्री असो, करायला यायला पाहिजे. म्हणून तुम्ही सगळं सोडून तर करत बसा म्हणत नाही मी, पण एटलिस्ट मिनिमम. एक दिवस तुमची बाई आली नाही किंवा कोरोना सारखं काही झालं की आपल्याला स्वतःला तेवढं करायला यायला पाहिजे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं अति करायचं नाही. नाही तू अभ्यास कर बाबा, तुला काय घरातलं नको, घरातलं कुठे बाई लावू शकतेस तू, अमुक काय तर काय तुला यायला नको, हे पण चांगलं नाहीये. नाही ते हेच करत बाईस अभ्यास करू नकोस, तरी बरोबर नाहीये. दोन्ही स्किल्स पाहिजेत.
लाईफ स्किल्स तरी प्रत्येकाला पाहिजेत आणि प्रोफेशनल स्किल्स ते प्रोफेशनमधल्या आपल्याला स्किल्स यायला पाहिजेत. त्यामुळे अति कुठल्या गोष्टीचं चांगलं नाही. अच्छा, आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.